श्री स्वामी समर्थ. पुण्यातल्या गर्दीच्या शहरात पावसाळ्याचे दिवस आले होते. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि आकाशात काळे ढग दाटले होते. रस्त्यावर लोक पावसापासून वाचण्यासाठी इकडे तिकडे पळत होते. पावसाच्या थेंबाचा टप टप आवाज जणू एक वेगळं संगीत तयार करत होता. बस स्टॉपवर एका कोपऱ्यात उभा होता रोहित. त्याच्या शर्टवर पावसाचे थेंब सतत पडत होते, पण त्याला त्याचं काही वाटत नव्हतं. त्याचा चेहरा बेचैन होता. नजर सतत रस्त्याकडे लागली होती. मोबाईलवर वेळ पाहिली, 6:10. त्याच्या मनात एकच विचार घोंगावत होता, आईचं ऑपरेशन सुरू होणार आहे आणि मी अजून इथेच आहे. तेवढ्या दूरवरून एक जुनी गंजलेली हिरवी सायकल येताना दिसली. पांढऱ्या दाढीचे, डोळ्यात मायेचा प्रकाश. त्यांनी रोहित जवळ येऊन सायकल थांबवली. काही न विचारता त्यांनी आपल्या मोठ्या काळ्या छत्रीचं हँडल रोहितच्या हातात दिलं आणि हळू आवाजात म्हणाले, बाळा, आईसाठी जातोयस ना? पावसाला थांबू नकोस, जा पटकन. रोहित क्षणभर स्तब्ध झाला. त्याला आश्चर्य वाटलं, त्यांना कसं कळलं, पण उत्तर शोधायला वेळ नव्हता. त्याने पटकन धन्यवाद म्हणत छत्री घेतली आणि धावत बस पकडायला निघाला. बसच्या खिडकीतून मागे पाहिलं. आजोबा अजूनही तिथेच उभे होते, पावसात भिजत, पण चेहऱ्यावर समाधानाची स्मितरेषा घेऊन. रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं, कधी कधी आयुष्यात एखाद्याचा छोटासा आधार हजारो शब्दांपेक्षा जास्त ताकद देतो आणि तो क्षण कायम मनात कोरला जातो. मित्रांनो, तुम्हालाही असा अनुभव कधी आला आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.